तत्वज्ञान जर निरूपण करायचं म्हटलं, आपला पूर्ण जन्म जरी गेला तरी तत्वज्ञान संपणार नाही. डॉक्टर साहेबांनी PhD केलेली आहे. किती ग्रंथाचा आधार त्यांना घ्यावा लागला असेल, किती ग्रंथाचं संशोधन त्यांना करावं लागलेलं असेल. त्यांची प्रस्तावना मी आज वाचून बघितली. माझ्याकडे हा ग्रंथ आहे, सर्वज्ञ विद्यापीठाला लावलेला ग्रंथ, म्हणजे फार अध्याय मोठं आहे. डॉक्टर विष्णू भिकाजी कोलत्यांना जे कार्य केलेलं होतं त्याच्यातलं अधुरं राहिलेलं कार्य या ग्रंथात पूर्ण झालेलं आहे. एवढं मोठं संशोधन आहे. मग हे संशोधन आहे, सर्व गोष्टींना उपयुक्त आहे. एवढी मोठी मंदिराची उभारणा आहे, या ठिकाणी वारंवार कार्य चालतात, तुम्हाला मार्गदर्शन मिळतं. तुम्ही अंतःकरणामध्ये घेतलं नाही अशातलाही अर्थ नाही, परंतु ती जसंच्या तसं राहण्याकरता आणखी एक दृष्टांत सांगतो आणि आपल्या कार्याला सुरुवात करतो. 2 दिवस माझे स्नेही वाटीकर बाबा यांनी बरंच तत्वज्ञान आपल्याला दिलं. पण या 2 दिवसाच्या अगोदरही काही वर्ष तुमच्या मंदिरात कार्यक्रम झालेले आहेत. अनेक संत आलेले, महंत आलेले, मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांना आपल्या मंदिराला भेट दिलेले, तत्वज्ञानाचे व्याख्यानमाला या ठिकाणी चाललेली आहे. भक्त मंडळी येते, श्रवण करते, निघून जाते. परंतु घेतलेलं तत्वज्ञान जे आहे ते घेतलेल्या तत्वज्ञानाचं जर चिंतन केलं तर घेतलेलं तत्वज्ञान जसंच्या तसं राहील. घेतलेलं तत्वज्ञान जे आहे त्या तत्वज्ञानाचं चिंतन जर केलं तर ते तत्वज्ञान जसंच्या तसं राहील. दृष्टांत साधा आणि सोपा आहे. तुम्ही म्हणसाल का हो बाबा बदल का करता दृष्टांतामध्ये? दृष्टांत स्वामीचाच असल्यासारखा आहे, पण आधुनिक पद्धतीमध्ये आहे. स्वामीनं पशुचा दृष्टांत सांगितलेला आहे थोड्या आधुनिक पद्धतीमध्ये. जर म्हटलं तर तुम्ही शेतकरी जर असाल, आता नागपूर म्हटली शेतकरी मंडळी नसेल, पण जे काही असेल दुरून जरी आलेले असेल, पण माहिती सर्वांना आहे. तुमच्या दारामध्ये गाय किंवा म्हैस जर असली तर ती बांधलेली असते. बांधलेल्या गायीला किंवा म्हशीला तुम्ही जर ओला चारा तिकडून येताना घेऊन येताना जर दिसले तर ते जनावर तुम्हाला बघून ओरडतं, हे तुम्हाला माहिती आहे. मग ते जनावर ओरडल्यानंतर तुम्ही त्याच्यातला कवळा घेतला आणि त्या जनावराच्या समोर टाकला. टाकल्यानंतर त्याने वसा 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 खाऊन टाकला. दुसरा कवळा टाकला, तो खाऊन टाकला. तिसरा कवळा जेव्हा टाकला तेव्हा त्या जनावराचं पोट भरलं, पण 2 मुठी ओला घास त्याच्या समोर राहिला. 2 मुठी ओला घास त्याच्या समोर राहिल्यानंतर गंमत अशी झाली, त्याचं पोट भरलेलं आहे, पण त्या जनावरानं विचार केला नाही की माझ्या मालकानं विकत आणलेला आहे का कुठून आणलेला आहे. आता या 2 मुठी ओल्या चाऱ्याची आपण नुकसान करू नये, खुरानी जमा करावा, एकत्रित गोळा करून गव्हाणीमध्ये लोटून द्यावा, असा विचार मात्र त्या जनावरानं केला नाही. पोट भरल्यानंतर त्या ओल्या चाऱ्यावरती लघवी आणि संडास केली. परंतु जनावर उद्याचा विचार करू शकत नाही. जनावरानं उद्याचा विचार केला नाही. परंतु प्रवचन ऐकणाऱ्यामध्ये एखादी गरीब बाई असेल किंवा एखादा गरीब सद्भक्त बसलेला जर असेल, त्याच्या घरामध्ये जर उद्या करता काही माल नसेल तर तो उद्याचा विचार मात्र आज करणार. माझा पगार झालेला नाही, घरामध्ये डबा करण्याकरता काही नाही, दुकानदारानं उधार दिलं नाही तर ती बाई शेजारणीकडून उष्ण आणेल, पण उद्याचा विचार आज करेन, मुलाकरता डब्बा करेल. याचा अर्थ असा झाला, जनावरांना 1 तासाचा पुढे 4 तासांना भूक लागेल याचा विचार केला का? विचार कोण करतं? स्त्री असो अथवा पुरुष असो. स्त्रीनं विचार केला, पुरुषानं विचार केला, जनावरानं विचार केला का? 4 तासानं भूक लागेल याचा सुद्धा विचार केला नाही. विचार मनुष्य करू शकतोय. मग विचार जर मनुष्य किंवा स्त्री जर करू शकतो तर माझ्या धर्मबंधूंनो, माझ्या भगिनींनो, विचार करा. या मूळ सृष्टीची रचना होऊन कैक लक्ष वर्ष निघून गेले. त्या सृष्टीमध्ये आपण होतो. आपल्याला सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींच्या मुखानं ज्ञान झालेलं आहे, पण ते ज्ञान आपण ठेवलेलं नाही, दवटलेलं आहे. आणि ते ज्ञान दवटलेलं असल्यामुळं वाहट वाटोळे होत 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 आता सध्या या घडीला आपण जन्माला येऊन माणसाच्या स्त्रीच्या जन्मात सध्या बसलेलो आहोत. अनंत जन्मामध्ये विचार केला नाही, परंतु आता हा जन्मामध्ये तरी विचार करा. कशाचा? उद्धारण्याचा.
प्रकरण उद्धरण घ्यायचंय. उद्धरण्याचा विचार जर या ठिकाणी जर केला तर माझा उद्धार कसा होईल? निर्गुण निराकार असलेला परब्रह्म सगुण साकार होतोय, मनुष्य वेशाचा स्वीकार करतोय, सृष्टीमध्ये अवतरतोय आणि सृष्टीमध्ये अवतरून जीवाला ज्ञान देतोय. ज्ञान पाळी फिरवल्यानंतर हा जीव दबडतोय ते ज्ञान. उद्धार झालाच नाही. आमचे स्मृतिकार स्मृती स्थळामध्ये विष्णुवासांना सुद्धा अधिकारवाणीनं सांगितलेले येणे अवतारे जो नुद्धरे तो कहीची नुद्धरे मा कहीची नुद्धरे. या अवताराच्या यादीमध्ये जर उद्धारण्याचा नंबर लावून घेतला नाही तर आपला उद्धार मात्र अवघड आहे. बघा माझ्या धर्मबंधूंनो भगिनींनो, फारच अवघड आहे. या अवताराच्या यादीमध्ये नंबर लागला पाहिजे उद्धारण्याचा. मग हा खऱ्या अर्थानं या ठिकाणी या वेळेला जर नंबर लावून घेतला, याचा विचार माणसानं केला पाहिजे. उद्याचा विचार खाण्याचा आज केला, पण आपण कोणी 50, कोणी 60, कोणी 30, कोणी 40, कोणी 10, कोणी 20, 80 वर्षापर्यंत गेलो वयानं. मग त्याचा विचार जर मनुष्य जन्मात स्त्री जन्मात जर केलाच नाही तर उद्धार होईल का? नाही. उद्धार होणं अवघड आहे. मग उद्धार होणं जर अवघड आहे, ही उद्धरण प्रकरण आहे. आधी संवाद झालेला आहे, मग रचना झालेली. रचना झाल्यानंतर परमेश्वरानं वेचन स्वीकारलेलं आहे आणि वेचन स्वीकारल्यानंतर उद्धारण्याच्या मार्गाला भगवंत लागलेला आहे. जनावर विचार करत नाही, ही गोष्ट खरी आहे, परंतु त्या जनावराचा सुद्धा एक विचार करा. माणसानं उद्याचा विचार आज केला, खाण्याचा विचार केला, परंतु जनावरांना 4 तासानं भूक लागेल याचा विचार केला नाही. परंतु ते जनावर 3 कवळ्या टाकलेला ओला चारा वसा वसा करून आवडधुबड करून त्यांनी खाल्ला, गिळून टाकला. पण ते जनावर सुद्धा 3 कवळ्या खाल्लेला घास खाल्ल्या झोपत नाही. जनावर सुद्धा खाल्ल्या झोपत नाही. ते स्वस्थ उभं राहतंय आणि स्वस्थ उभं राहिल्यानंतर आवडधोबड जे खाल्लेलं होतं ते तोंडात आणतं, पुन्हा बारीक चावायला सुरुवात करतं. त्या प्रक्रियेला आपण म्हणतो रोहंत करणे. रोहंत केलेली क्रिया त्या जनावराच्या अंगी लागतील. त्यामुळं काय होतं? तुष्टी पुष्टी बळ पराक्रम आणि दूध सुद्धा तयार होतं. जर त्याने आळस केला, खाल्ल्याबरोबर ते जनावर जर झोपलं तर त्याची तुष्टी पुष्टी बळ पराक्रम होईल का? नाही. मग जनावर खाल्ल्या झोपत नाही. परंतु कलियुगाचा मानव जर बघितला तर आता कार्यक्रम असल्यावर सोडून द्या, पण जेवण केलं का रिमोट कंट्रोल हाताला घेतो आणि या चॅनलवरून त्या चॅनलवरून उड्या मारतो. उड्या मारत टीव्ही कधी चालू असतील, हा कधी झोपला याचा बी पत्ता यायला लागत नाही. माणसं चांगली का जनावर चांगली? ते म्हणतात बावनाचा आम्हाला बेदसर करून टाकलं, तशातला अर्थ समजू नका. जनावर खाल्ल्यानंतर रोहंत करतं, याचा अर्थ तुम्ही खाल्ल्यानंतर रिमोट कंट्रोल हातात घेऊ नका, अशातला अर्थ नाही. एकच विचार करा, वर्षानुवर्ष आपल्या अध्ययन मंदिरची आलेली परंपरा व्याख्यानमालेची, प्रत्येक संताचं, प्रत्येक माणसाचं, प्रत्येक भक्तिजनाचे ज्ञानाचे विचार तुम्ही घेतले, श्रवण केले. ते श्रवण केलेले विचार या मंडपाच्या, मंदिराच्या सभा मंडपात विसरून जाऊ नका. घरापर्यंत न्या आणि रोहंत करा. म्हणजे ते विचार चिंतन करा. चिंतन जर खऱ्या अर्थानं जर केलं तर आपला उद्धार आपल्याच हातात आहे, दुसऱ्याच्या हातात नाही. फक्त कानाला बोट लागलं. खूप चांगलं सांगितलं बाबांनी, खूप चांगलं सांगितलं. 2 तास 3 तास आम्हाला झोप सुद्धा नाही आली, पण सांगितलं बाबाचा घसा कोरडा पडला, पाणी प्यावं लागतंय. पाणी पिऊ घसा कोरडा पडेपर्यंत बाबा सांगतात. पण सांगण्याचा उपयोग काय झाला पाहिजे? घेतलेलं तत्वज्ञान रोहंत केलं, चिंतन जर केलं तर त्या सांगितल्याचा उपयोग होईल. पुन्हा सांगावं लागणार नाही. आणि पुन्हा व्याख्यान मला का ठेवावं लागतील? का ठेवावं लागतील याचं एकच उत्तर आहे. गीतेचा 4थ्या अध्यायातला पहिला श्लोक आहे. इम विवस्वते योगम प्रोक्तवानहम अव्ययम् विवस्वान मनवे प्रहा मनुरिक्षवा कवी ब्रवी. अर्जुन, तुला जे तत्वज्ञान सांगतो असातला अर्थ समजू नको. तुझ्या अगोदर एवढ्या लोकांना सांगितलं, मग पुन्हा सांगण्याची का गरज लागली? तर योग नष्ट परमचं पद. सांगितलेला योग होता तो नष्ट झाला आणि नष्ट झालेल्या योगाचं प्रतिपादन करण्याकरता पुन्हा मला
तुला गीता सांगायचा योग आला. मग पुन्हा पुन्हा अध्ययन मंदिरमध्ये व्याख्यान मला का ठेवायचे? तर जीवाचं खंड ज्ञान आहे. जीवाचं ज्ञान कोणतं आहे? खंड ज्ञान. खंड ज्ञान म्हणजे सांगितलेली गोष्ट हा विसरतो. परमेश्वराच्या